नमस्कार मित्रांनो, भटकंती दाय दिशामध्ये रघुलुकेकर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण गुहागरमधील काही देवळं पाहणार आहोत. हे देवी गणपती मंदिर हे पहिलं आपलं ठिकाण असेल आणि हे आम्ही स्पेशल रिक्षा न करता वडापाची जी रिक्षा असते त्या रिक्षाने नॉमिनल पैसे देऊन आम्ही इथवर आलो स्टँडवरून आणि खूप छान असा प्रवास झाला आमचा. तो बऱ्यापैकी लांब होतं हे, तरीसुद्धा आमचं 70-80 रुपये माणशी ह्या रकमेने त्या माणसांनी आम्हाला इथवर आणून सोडलं. कोकणात असं होत नाही की मुंबईसारखं तुम्हाला कापाकापी रिक्षा करत नाहीत. जो काय रेट असेल तो तोंडावर सांगून ते मोकळवतात आणि त्याप्रमाणे त्याने आम्हाला स्टँडवरनं गुहागर स्टँडवरनं आम्हाला इथे इथपर्यंत गणपती मंदिराजवळ आणून सोडलं. त्याच्यानंतर पुढचं आमचं पाहण्याचं ठिकाण होतं वेळणेश्वर. वेळणेश्वर येताना आम्हाला परत तीच रिक्षा पुढे जाऊन आल्यानंतर आम्हाला रिटर्नला मिळाली आणि त्याच रिक्षावाल्याने आम्हाला एक 40-50 रुपयामध्ये माणशी इथवर आणून सोडलं. वेळणेश्वर पाहण्यासाठी खूप खालच्या समुद्रसपाटीला हे मंदिर आहे, म्हणजे आणि बीचला लागूनच आहे. त्यामुळे कधी काही काळी पाणी जर हे झालं तर वेळणेश्वर मंदिरामध्ये पाणी समुद्राचं पाणी शिरू शकतं. इतक्या लो लाईनला हे मंदिर आहे, परंतु सुंदर मंदिर आहे. अजूनपर्यंत एकदाही तसं घडलेलं नाही आहे आणि बऱ्यापैकी सुंदर असे रंगरंगोटी केलेलं हे मंदिर असल्याकारणाने बघायला एकदम खूप लोभस वाटलं आणि छानपैकी दुपारचा वेळ असूनसुद्धा आम्ही व्यवस्थित त्या मंदिरात लाभ घेतला. कोणत्याही प्रकारचा अडकाठी तिथे आली नाही. कोणी आम्हाला काही हे मंदिर दुपारचं बंद वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे व्यवस्थित असं छानपैकी दर्शन घेऊन आम्ही शेजारीत असलेल्या एका हॉटेलमध्ये छोटीशी न्याहारी केली. कारण मधला ऑफ सीझन असल्याकारणाने इथे हॉटेल तशी कार्यान्वित नव्हती, परंतु एका बाईने स्वतःचं हॉटेल थोडं चालू ठेवलं होतं परिस्थितीनुसार. त्यामुळे आम्हाला तिथे थोडीशी भजी वगैरे असं इथे आयत्या वेळेला जरी तुम्ही कधी आलात तरी तुम्हाला इथे काही ना काही पोटपूजा करावयास साधन आहे. आणि असंच आम्ही तिथून ते खाल्ल्यानंतर आम्ही परत तिथून रिक्षा पकडली. ती मोडका मकान का बंगला असं काहीतरी स्टॉपचं नाव आहे. तिथपर्यंत आम्हाला दुसऱ्या एका रिक्षावाल्याने वडापाचीच रिक्षा 10-20-30 रुपयामध्ये माणशी आम्हाला आणून सोडलं आणि तिथून आम्हाला परत एक रिक्षा घेऊन आम्ही दर्शनासाठी इतर ठिकाणी आम्ही गेलो. गुहागरमधले बरेचसे इतर मंदिरं पण आम्हाला पाहायची होती आणि रिक्षावाला खूप कोऑपरेटिव्ह होता. त्याने आम्हाला अगदी व्यवस्थित कुठलं मंदिर दाखवणार असं त्याने 100-200-300 रुपयामध्ये त्याने आम्हाला छानपैकी एक चांगला तास 1.5 तास छानपैकी फिरवलं. बऱ्यापैकी त्याने त्यातल्या त्यात प्रसिद्ध मंदिरं आम्हाला दाखवली आणि ती खरोखर पाहण्यासारखी आहेत मंदिरं. असं मी उगाच तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्ही नक्की इथे याल तेव्हा ही सगळी छोटी छोटी मंदिरं जरी दिसत असली तरी पाहण्यासारखी आहे आणि अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे समुद्रकिनारे असल्याकारणाने वेळणेश्वरचं मंदिर एकदम सुंदरच आहे, प्रश्नच नाही. तुम्ही इकडे कोणत्याही वेळेला तुम्ही इकडे येऊन पाहू शकता. संध्याकाळच्या वेळेला आलात तर तुम्हाला शेजारीच वेळणेश्वरची चौपाटी आहे. त्या चौपाटीवर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकाल. पण इथे जे कोण स्टे करणार असतील त्यांच्यासाठी खरोखर छान आहे. इथे बऱ्याच ठिकाणी होमस्टे आहेत, काही हॉटेल्स आहेत, पण होमस्टे छान आहेत बऱ्यापैकी. आणि गुहागरमध्ये पुढे आम्ही जो
दुर्गादेवी मंदिर पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे तर खूप सुंदर अशा कॉटेजेस बांधलेले आहेत, पण त्या थोड्याशा श्रीमंतच्या वाटल्या मला, कारण बऱ्यापैकी त्याला सुंदर असा बाग बगीचा करून खूप सुंदर असं डेकोरेटिव्ह त्यांनी ते कॉटेजेस बनवलेले आहेत. आणि बहुतेक लोक जेव्हा इकडे सीझनमध्ये येतात तेव्हा इकडे ह्या अशा छोट्या छोट्या होमस्टेमध्येच लोक राहणं पसंत करतात. आणि तुम्ही पण कधी इकडे याल तेव्हा, भले हा पावसाळी सीझन होता, परंतु आम्हाला ह्या 4 दिवसात एकदाही पाऊस लागला नाही. उलट उन्हाकरवी आम्हाला छत्री ही घ्यावी लागली. आणि ह्या पूर्ण टूरमध्ये आम्ही आमचा मित्र गांगण ह्याच्या घरीच आम्ही राहिलो. फक्त एकदाच आम्ही रत्नागिरीमध्ये कंदील ह्या हॉटेलमध्ये, सुमाराचं हॉटेल होतं ते, इतकं काय सुंदर नव्हतं, परंतु आमच्या सोयी भागल्या तिथे. आणि छानपैकी आम्ही त्या हॉटेलमध्ये एक रात्र काढली. पण बाकीच्या वेळेला आम्ही सगळ्या रात्री आम्ही गांगणच्या घरीच काढल्या, त्यामुळे कुठली गैरसोय झाली नाही. आणि छान असा आमचा हा कोकण दौरा व्यवस्थित पार पडला. 3 जण होतो, पण त्यामुळे एका रिक्षामध्ये आमचं प्रत्येक ठिकाणी आमचं व्यवस्थित भागत होतं. आणि या संपूर्ण टूरमध्ये आम्हाला विशेष असा काही खर्च आला नाही, परंतु प्रवास मात्र आम्ही आरामदायी केला. असा कुठे थोडासा वेळ मोडला आमचा मार्लेश्वर जेव्हा आम्ही पाहावयास गेलो तेव्हा, कारण तिथे कोणत्या रिक्षाचं काही सोय नव्हती. आणि त्यामुळे येणाऱ्या एस टी बसवरच, महामंडळाच्या एस टी बसवरच आम्हाला अवलंबून राहावं लागलं. त्यामुळे आम्ही 2:15 खाली येऊनसुद्धा आम्हाला 2ची एस टी गेलेली असल्याकारणाने आम्हाला संध्याकाळची 4ची एस टी जी पकडायची होती ती जवळजवळ 4:30ला आली. त्यामुळे आम्हाला तो तिथे आमचा थोडा 2-2.5 तासाचा वेळ मोडला. परंतु आम्ही तिथे ते सृष्टी सौंदर्य पाहण्यामध्ये, तो धबधबा पाहण्यामध्ये आम्ही तो वेळ कन्झ्युम केला. एकंदरीत कोकण टूर ही कधीच कोणाची कंटाळवाणी होत नाही. मी आतापर्यंत जेवढ्या कोकण टूरच्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यांचा रिस्पॉन्स छानच असतो. तुम्हाला बऱ्यापैकी इकडे सर्व गोष्टीची सोय होते, खाण्यापिण्याची, राहण्याची. आणि आल्हाददायक जंगली एरिया असल्याकारणाने तुम्हाला इथे खूप छान असं वातावरण मिळतं. नद्या बऱ्यापैकी आहेत बऱ्याच ठिकाणी, आणि समुद्र आहेत. आता गुहागरला तर हा सुंदर असा समुद्र लाभलेला आहे. 2 बीच आम्ही बघितले, एक वेळणेश्वर बीच आणि एक गुहागर बीच. हे देवपाटचं गणपती मंदिर, सुंदर गणपती मंदिर आहे. अगदी जाता येण्याच्या मार्गावर असल्याकारणाने आम्ही हे मंदिराचं दर्शन घेतलं. आणि छान असा गणपतीची मूर्ती आहे समोर. हा काचेचा दरवाजा लावलेला असल्याकारणे आम्ही आतमध्ये जाऊन काय दर्शन घेतलं नाही, परंतु इथूनच आम्ही हे दर्शन घेऊन परतीला लागलो. मित्रांनो, या संपूर्ण टूरमध्ये आम्ही असं विशेष असा आम्हाला काय खर्च करावा लागला नाही. प्रत्येकी आम्ही 2000मध्ये आम्ही व्यवस्थित खाणंपिणं करून छानपैकी अगदी रत्नागिरीचं एक रात्र हॉटेलमध्ये वास्तव्य करून आम्ही हा आटोपशीर खर्च करून सुंदर असं आम्ही ही टूर पार पाडली. आणि हे आता आपण पाहत आहात ते दुर्गादेवी मंदिर. ह्या दुर्गादेवीला मंदिराच्या परिसराला लागून बरेचसे होमस्टे आहेत. कधी आलात तर हे दुर्गादेवी मंदिर तुम्ही नक्की पहा, स्किप करू नका. खूप सुंदर असं दुर्गादेवी मंदिर आहे. आणि इथेच आजूबाजूला खूप राहण्याच्या सुंदर सुंदर होमस्टे आहेत. त्यामुळे तुम्ही इकडे आवर्जून आलात तर इथे होमस्टे करायला तुम्हाला काय हरकत नाही. आणि ह्या सर्व मंदिरांना मात्र तुम्ही
छानपैकी भेटी देऊ शकाल, चांगलं दर्शन होईल तुम्हाला आणि गुहागर बीच पण तुम्हाला पाहावयास मिळेल. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तिथे जाऊन व्यवस्थित त्याचा आनंद घेऊ शकाल. सुंदर अशी ती चौपाटी आहे. संध्याकाळच्या वेळेला बरेचसे स्टॉल वगैरे लागतात असं तो आम्हाला रिक्षावाला सांगत होता, पण आमच्याकडे तसा वेळ नव्हता कारण आमची संध्याकाळी 7 वाजताची जनशताब्दी चिपळूणवर नव्हती. त्यामुळे गुहागर बीच हे पाहून आम्ही गुहागर एस टी डेपोला आलो आणि तिथे आम्हाला 2 एसट्या लागलेल्या त्या चिपळूणच्या. त्याच्यातल्या पहिल्या सुटणाऱ्या एस टीमध्ये आम्ही आरामात बसून प्रत्येकजण वेगवेगळ्या विंडो सीटला बसून आम्ही चिपळूणला आलो. चिपळूणला येऊन आम्ही गांगणच्या घरी जाऊन आम्ही आमच्या बॅगा घेतल्या आणि कारण आम्ही या बॅगा घेऊन काय फिरलो नव्हतो आणि त्या बॅगा घेऊन आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशन गाठलं. तिथे आम्हाला 1 तासभर अगोदर गेल्यामुळे तिथे स्टेशनला थोडासा नाश्ता पाणी करून आम्ही आमच्या गाडीची वाट पाहत राहिलो कारण ती 1 तासभर लेट होती. परंतु मुंबईला गाडीने व्यवस्थित आणून सोडलं. 11-11:30च्या सुमारास मी माझ्या चेंबूरच्या घरी पोचलो आणि अतिशय सुरेख असा प्रवास आणि सगळं दर्शन आम्हाला घडलं. धन्यवाद.